अगं कळतंय मला. काय कर म्हणायलीस? हा, प्रयत्न तर करतोय ना. चला त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना पण काय पाहिजे तेच कळालं नाही. काहीतरीच भलते प्रश्न विचारू लागले. तेवढं समजणार नाही का? हा, आता एखादा इंटरव्ह्यू खराब गेला म्हणजे काय सगळेच जाणार आहेत का? पुढच्या वेळेस प्रयत्न करतो ना. अच्छा, दमच कटत नाहीये तुला है ना? अगं मग काय करू? चालू आहे खटपट. काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझा इंटरव्ह्यू खराब जाणार हे तुला माहीत होतं. मला जॉब नाहीच लागणार हे तुला कन्फर्म आहे. हं? म्हणूनच तर मुलाची बोली पण आली तुझ्या घरी. चांगलं आहे ना. आता काय तुझ्या घरच्यांनी ठरवलंयस, काय करू शकतो आपण? अगं तुझेच घरचे नाही, माझ्या पण घरच्यांचं तेच म्हणणं आहे, नोकरीला लागाव. मला काळजी वाटत नसेल का? हां, मग एवढीशी गोष्ट समजण्या गेली तुला. आज नाही तर उद्या लागलच ना. एवढी काय घाई? म्हणजे आपले हे 5-6 वर्ष आपण रिलेशनमध्ये राहिलो ते काहीच मॅटर करत नाही. आयुष्य काढायचं आहे. हे असल्या निर्णयानं आयुष्य निघत नसतंय. हे बघ, प्लीज थोडं समजून घे. अगं एवढी घाई कशाची? मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण माझ्या हातात आता काय आहे? जर माझ्या हातात असतं तर मी लागलो असतो. नाहीतर कुठेतरी व्यवसाय केला असता ना. तुला किती जरी सांगितलं ना, तू तेच आपलंच लावतेस. त्याच्यातून बाहेर निघ. थोडं तरी विचार कर. सध्या माझ्यावर काय चालू आहे? मी काय काय बोलू शकतो मी? बघ, आवडेलच नक्की. घे करून लग्न. असंही ठरलंयस ना? काय झालं रडायला? निर्णय तुझा. सगळं तूच बोलतीस. अजून तूच रडते. अगं जरा तरी माणसाने विचार करायला पाहिजे की नाही? मी काय म्हणतोय? लागल ना मग. एवढी काय काळजी करायची? मला पण काहीतरी वाटत असेल ना. एवढं निष्काळजी वाटायलो का तुला मी? शांत हो. शा बघ, शांत होय. हे बघ, काहीतरी काढूत आपण मार्ग. अजून आहेत. 1-2 दिवसात अजून एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे मला. काळजी करू नको. शांत होय म्हणलं तर चांगलं वाटत नाही लोकांमध्ये. हं, चुप.
बघूत आपण.